नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ आहे नक्की तर असा आहे की आमची शाळा म्हणजे आमची जी शाळा आहे अभिनव विद्या मंदिर, तिला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। तर सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे पहिल्या बॅचपासून आत्तापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे सेलिब्रेशनसाठी। तर मी पण आता इथे शाळेच्या बाजूला जे गार्डन आहे तिथे आलो आहे आणि आता मित्रांची वाट बघतो आहे, मित्रमैत्रिणी कोण येत आहेत त्यांची। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल आपल्या सगळ्यात आवडते क्षण आणि आवडते दिवस हे शाळेतलेच असतात। तर आज आम्ही पुन्हा शाळेत जाणार आहोत आणि आमच्या शाळेचं नाव हे आपल्या बाराखडीचा जो पहिला शब्द असतो त्या नावावरूनच येतं, अभिनव। तर या शाळेमध्ये मला खूप शिकायला मिळालं, खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या। मी या शाळेत 10वी नंतर 11वी 12वी पण केलं आहे। म्हणजे या शाळा सोडून मला आज 24 वर्ष झालेत। तर आता आम्ही आजचा दिवस पण आनंदाने एकदम साजरा करणार आहोत सगळे मित्र वगैरे मिळून। बघू आता कोण कोण आम्हाला मिळतं आहे। तर तुम्हाला माहिती आहे आपलं एक फॅमिली शाळा हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतं। तर त्या आठवणीस नवीन पुन्हा जागे करण्यासाठी आपण आता परत शाळेत जाणार आहोत सगळे मित्रमंडळी। तर बघूया आजचा हा सुवर्णमहोत्सवी दिवस म्हणजे 50 वर्ष कसं असतं, किती लोक मिळत आहेत मित्र वगैरे, आणि एन्जॉय करूया। तुम्हालाही दाखवतो काय असेल आज दिवसभरात काय घडेल। आता 4 वाजले, सगळे मित्रमंडळ येतील। तर मी आता चाललो आहे, बघू आता कोण येतं आहे कोण भेटतं आहे। तर आजचा हा दिवस आम्हाला एन्जॉय करायचा आहे सगळ्यांना, एक गेट टुगेदर म्हणून। तर बघूया, भेटूया आणि तुम्हालाही दाखवतो। तर चला जाऊया आता। मित्रांनो, आता माझे जे वर्गमित्र आहेत ते येत आहेत, तोपर्यंत आपण बोलूया। सगळे आले की आम्ही आज जाणार आहोत। तर मी माझी शाळा, या शाळेबद्दलची माहिती आणि मी कधी शाळा जॉईन केली ते मी सांगतो। ही माझी 3री शाळा आहे। मी याच्या अगोदर 1ली ते 3री अंधेरीला होतो, त्यानंतर 1 वर्ष इथे खारेगावमध्ये प्राथमिक विद्या मंदिर होतं त्या शाळेत होतो। त्यानंतर 5वीला मी ही शाळा जॉईन केली, अभिनव विद्या मंदिर। म्हणजे मॅक्सिमम टाईम माझा या शाळेमध्ये गेला, अभिनव विद्या मंदिर या शाळेमध्ये। तर खूप मजा आली, खूप चांगले मित्र मिळाले। 1 वर्ष फक्त मी सगळ्या शेवटच्या डिव्हिजनमध्ये होतो, जी डिव्हिजन। त्यानंतर मग मी जे 6वीला ट्रान्सफर झालो तो डायरेक्ट 6वी क मध्ये सी मध्ये, त्यानंतर मग 10वीपर्यंत सी डिव्हिजनमध्येच होतो। तर खूप मजा आली, स्पोर्ट्स, शिक्षण, सगळ्याच गोष्टी एक नंबर। म्हणजे या शाळेने 50 वर्ष म्हणजे आम्हाला सोडून आता 24 वर्ष झाले। म्हणजे शाळा जॉईन केल्यापासून आत्तापर्यंत मी ऑलमोस्ट 30 वर्ष आम्हालाच झाले समजा। त्याच्या अगोदर आणखी 20 वर्ष। म्हणजे या शाळेतून खूप सारे पॉलिटिशियन्स, इंजिनियर, डॉक्टर, वकील, खूप लोक शिकून निघालेत आणि खूप मोटिवेटेड करणारे क्षण पण मिळालेत या शाळेमध्ये। खूप सुंदर शाळा आहे, बघूया आपण। आता मी दर्शक पाटील आणि अतुल शेरला हे माझे मित्र आहेत, त्यांची वाट बघतोय, ते येत आहेत इथे। त्यानंतर आम्ही जाऊ, अजून काही मित्रमैत्रिणी येतात त्यांची पण वाट बघू आणि मग बघूया आतमध्ये आपल्याला काय आणखी सेलिब्रेट करायला मिळतं आहे, कसा हा साजरा करत आहेत सुवर्ण महोत्सव। मित्रांनो, आता आम्ही सगळे मित्रमैत्रिणी भेटलो इथे आम्ही गोडदेवच्या बसस्टॉपला। दर्शक आणि माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या, स्मिता, सुषमा, तृप्ती, जयश्री, हे कुठे गेली पल्लवी? ही पल्लवी। आम्ही आता भेटलो आणि आता आमचा एक मित्र येतो आहे अतुल, आणि बाकीचे नंतर आम्हाला मिळत। आम्ही आता शाळेत जाऊ, त्यानंतर पुढे फोटो वगैरे करून थोडंसं एन्जॉय करू। तर चला आता पुढे जाऊ। आता मित्रांनो, तुम्हाला समोर दिसेल शाळेचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे गेट। आम्ही आता तिथे पोहोचलो आहे आणि त्या आमच्या मैत्रिणी आणि मित्र फोटो काढत आहेत। आता काही मित्र भेटले दुसऱ्या डिव्हिजनचे, भेटून आता आम्ही पुन्हा इथे आलो आहे। मित्रांनो, इथे एंट्री करायला बसवलं सगळ्यांना।
जयश्री पाटील आहेत. आणि यांना मी विसरलो. आमच्या पीटीच्या टीचर आहेत त्या. मित्रांनो आता रजिस्ट्रेशन झालं आहे. ह्या टीचर जयश्री मॅडम हे आहेत. त्यांच्यावर रजिस्ट्रेशन कुपन घेतले. फ्रेंड सगळे जमा झाला. बघूया आता कोण टीचर आम्हाला भेटतोय. मित्रांनो आम्ही आता आमचे लोकरे सर आणि अर्जुन सर आम्ही आता त्यांच्यावर फोटो काढतो. हे सगळे येतील ना, सगळ्या सरांना एकत्र घेऊया ना. हे सगळ्यांना एकत्र समोरून काढतो. व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढतो. तू ये इकडे. अरे या इकडे सरांबरोबर. आमचे जे शिक्षक होते त्यांच्यावर आम्ही व्हिडिओ काढतो, फोटोज काढतो. मित्रांनो आम्ही आता या कॉलेज बिल्डिंगमध्ये, तिथे आमचा 9वीचा वर्ग होता पहिल्या माळ्यावर, तिथे आम्ही जाणार होतो पण लॉक आहे. आता सगळे मित्रमंडळी आमच्या नेहमीच्या मस्तीचे सीडी तिथून आम्ही वर खाली इजा करतो, त्या ठिकाणी बसून व्हिडिओ काढतोय. आणि आता पुढे आता आम्ही उतरणार आहोत खाली. आमचा 10वीचा वर्ग दाखवतो तुम्हाला, लॉक आहे. आणि बाकी आता कोण भेटेल नाहीतर मग बाहेर सगळ्यांना भेटेल. काय म्हणताय? चला बस मजेत. हो लवली. अरे काय विण्या ओढत या काहीतरी. अशा मस्ती करायचं शाळेत तुम्ही नक्की. मित्रांनो हा समोर दिसतोय तो आमचा 99 बॅचचा 1999ला हा 10वी क चा वर्ग. हा ड चा वर्ग तिकडे ब आणि अ मला दिसेल या सीडीतून. हा बाजूला दुसरा वर्ग होता. तुम्हाला डेव्हलपमेंट दिसेल. आम्ही होतो तेव्हा लाकडाची नॉर्मल बेंच होते आणि शाळेत कधी झालेली मॉनिटर, कधी तिला मॉनिटर केलं नाही. आज ती बिचारीला मोका भेटलं तर मॉनिटर बनते. आणि स्टुडंट हळू एवढ्या जोरात नाही वाजवायचं. बसा बसा. आज मी तुमचा टीचर नाही, फ्रेंड आहे, पण आपण अटेंडन्स घेऊया. ओके चला आपण स्वतःच अटेंडन्स द्या आणि इंट्रोडक्शन द्या. मला कोणाचा नंबर नाही आठवत आहे. आणि अरे ठीक आहे. पल्लवी अजय सर. ओके अतुल शेरला. आणि जरा मागे बसत जरा, एवढा उंच झाला आहेस. आनंद अंकुश. जयंत. दर्शक. तृप्ती. जयश्री. सुषमा. रुपाली. स्मिता. प्रवीण. अजय सर.
काढ बाबा, व्यंगचित्रकार तू आहेस, आम्ही नाही. अरे पल्लवी एवढी वाकली नाही आहे. हे माझ्याकडे हे लेसवाले बूट पाहिजे. हे भाई बाजूला सॉक्स आहेत ना, तेच बरोबर. नाही तर तुला वाटायचे लेगिन्स आहेत. हे काय आतमध्ये आपले 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 ऑर्गेचे सर नाही आहेत, नवीन आहेत. आणि माहिती पडलं सर नाही, आपल्या पहिल्याची बॅच आहे. बाय खालून पण जॉईन करतो पट्टा बॅगेचा. अरे असं गोल पाठीवरून. हा हाताच्या खालून, हाताच्या खालून. अरे हाताच्या खालून गेला ना. कॉलेज बिल्डिंग आहे, कॉलेज बिल्डिंग आहे, कॉलेज बिल्डिंग आहे. फक्त किल्ला काढू नकोस बसतात. अरे अबा ॲडव्हान्स झालं का शाळा. मग आपण कुठल्या बेंचवर होतो, लाकडाच्या. आता बघ सलमाईकावाले कलरफुल बेंच. आताचे पोरं माझा पिवळा बेंच, लाल बेंच, निळे बेंच. आपलं माझं लिहिलेलं बेंच माझ्या नावाचा. हे 50 वर्ष लिहि, 50 वर्ष सुरू अभिमानाची 50वे वर्ष. मराठीत लिहि रे. अभिमानाची 50 वर्षे. एकदा आनंद अंकुशसाठी टाळ्या. तुम्हाला मागे जी बिल्डिंग दिसते ती आमची कॉलेज बिल्डिंग म्हणून आता ओळखली जाते. इथे वरती सेकंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला आमचा 9वी कचा वर्ग होता आणि इथे खाली 10वी कचा वर्ग होता. आणि ही पूर्ण बिल्डिंग कॉलेज बिल्डिंग आहे. त्या साईडला आमचं कॅन्टीन होतं. तर मी तुम्हाला बाकीच्या बिल्डिंग्स पण दाखवतो. सध्या आम्ही सगळे फिरतो आहे ग्राउंडवरती. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमचा 9वी कचा वर्ग. तुम्हाला माझ्या खाली दाखवला तो याच्याच बरोबर खालचा 10वी कचा वर्ग होता. आतमध्ये 9वी कचा वर्ग. कधी संक्रांती वगैरे किंवा टीचर्स डे वगैरे असं तशी अशी आम्ही अरेंजमेंट करायचो काय जशी आता केलेली आहे. आणि 50वा वर्ष जेव्हा भारत स्वतंत्र होऊन 50 वर्ष होतं त्यावर्षी वर्ग सजावटीचं कॉम्पिटिशन होतं. त्यावर्षी आम्ही 9वीच्या बॅचमधून पहिला क्रमांक पटकावला होता. तो ह्याच वर्गामध्ये डेकोरेशन करू.
तुम्हाला दिसेल शाळेतल्या मुलांचे कारनामे, शायऱ्या, कॉप्या. आमच्या वेळेला पण असं व्हायचं, पण जास्त नाही. मित्रांनो तुम्हाला दिसेल ही समोर आहे ती ऑडिटोरियम बिल्डिंग आहे आणि ही आमची सगळ्यात जुनी बिल्डिंग आहे. इथे माझा 5वीचा आणि 6वीचा वर्ग होता. इथे ही बिल्डिंग आहे आणि हा इथे मेन एंट्री आहे. समोर दिसेल ही मेन एंट्री आहे. आणि आता हे 50व्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जी तयारी सुरू आहे त्याची ही छोटीशी झलक तुम्हाला दिसेल. या ठिकाणी या संकुलात असलेल्या विविध विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि आज खास करून ज्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे ते या संस्थेतून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी, त्या सगळ्यांचं मी आजच्या या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. अमोलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते गणेश वंदना होत आहे. अध्यक्ष माननीय विष्णू पाटील साहेब, त्याचप्रमाणे मराठी, गुजराती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे शालेय समितीचे अध्यक्ष शैलेशजी पाटील साहेब, सर्व कार्यकारिणी सदस्य यांचे आगमन होत आहे. आमचे लेझिमचे विद्यार्थी त्यांना वाजत गाजत मंचाकडे घेऊन येत आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सिनियर कॉलेज आणि आदर्श विद्या मंदिर राई प्राथमिक माध्यमिक विभाग सर्व माध्यमांच्या माध्यमिक विभागातर्फे मी आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपले विद्यार्थी जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यासाठी फारच हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी मंचाजवळ येत आहेत. आमचे विद्यार्थी आणि लेझिम पथक त्यांचं या आपल्या अपूर्व अशा अद्भुत अशा या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त साजरा होणाऱ्या अभिनव सुवर्ण महोत्सवामध्ये त्यांचं वाजत गाजत इकडे आपल्या प्रांगणात आगमन होत आहे, मंचाजवळ आगमन होत आहे. मला फार आनंद होत आहे की आमचे सर्व विद्यार्थी आज इकडे पुनश्च एकदा या अभिनवच्या प्रांगणामध्ये आलेले आहेत. इकडे बँक ट्रेन आहे ना.
आणि शिकून त्यांचं सुद्धा एक त्यांच्या रोजीरोटीमध्ये कामाला लागलेले आहेत. आपलं स्वतःचं शाळेचं नाव उज्ज्वल करत आहेत. त्याचप्रमाणे भारताचं एक पाऊल अग्रेसर करण्यासाठी प्रगतीकडे नेण्यासाठी आपला एक खालीचा वाटा प्रत्येक जण उचलतो आहे. आणि या वाटा उचलण्यामध्ये ज्यांचं सर्वात मोठं श्रेय आहे आपले 15 आद्य संस्थापक जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, त्यांना आपण मानवंदना देऊया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी सन्मान कर. मित्रांनो, आता कार्यक्रम सुरू झाला आहे. मागे तुम्हाला दिसेल इथे कार्यक्रम सुरू झाला आहे. आमची पूर्ण मंडळी वर्गमित्र सगळे लाईनीने बसलेत. आता गणेश वंदना झाले. आता पुढचे काय कार्यक्रम आहेत ते बघू आम्ही आणि नंतर मग घरी निघू. घरी म्हणजे पुढे बाहेर जेवायला जायचा प्लॅन आहे. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाच्या सुरुवात होण्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. अर्थात अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ सुवर्ण महोत्सवी वाटचाल आपल्या संस्थेचे कार्यवाह सन्माननीय मंगेश पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी मी येऊन काय करणार तिथे. मित्रांनो, तुम्हाला समोर गर्दी दिसते पूर्ण एक्स्टोरेंटची गर्दी का. माझा मल्हारी पावलाय देव माझा मल्हारी देवा तू धाव रे मल्हारी पावलाय देव माझा मल्हारी देवा तू धाव रे मल्हारी पावलाय देव माझा मल्हारी
अभिनवकर. हाय ऑल रेडी. आवाज आला पाहिजे जोरात. ऑल रेडी. येस और नो. येस. आपल्या महाविद्यालयामध्ये पहिली एकांकिका सादर झाली होती. त्याचं नाव होतं श्री गणेशा. त्यातली एक चारोळी सुरुवात करतोय. नवे विचार नव्या वाटा रोज नवे जगणे आता. कसे जगावे कसे वागावे हे कळावे. ज्याचे त्यास होऊ न दे संस्काराचा रास. होऊ न दे संस्काराचा रास. सगळ्यांकडे मोबाईल आहे, जरा टॉर्च ऑन करा बघू. चढल लाजेची लाली नजर जाईल अलगत खाली. म्हणून त्याला हे काय असं लोकात उगत होईल हसं. करण्याची धाव टिटवीने ठरावी का दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठाला सुतळीचा तोडा अन गटाराच्या पाण्यात. मुहूर्ताची वेळ निघून चालले. चला नावड्या मुळा वरती बोलवा आणि लवकर अंतर्भाट धरा. मी मंगलाष्टके सुरू करतो. हा शुभमंगल सावधान. अच्छा तो फिर कल मेरे याद में 100 बार लिख के आओ. ऐ मेरे हम सफर एक जरा इंतजार. सुन सदाए दे रही है मंजिल प्यार की. बचपन से पचपन तक शाळेंच्या आठवणीची शिदोरी आणि त्या शिदोरीतील बालगीतांचा साठा घेऊन आज आपल्या स्टेजवर येत आहेत आपल्या शाळेतील 1998च्या बॅचच्या दीप्ती राणे, सुनीता महाजन या 2 बाल मैत्रिणी. बचपन के दिन. अगं तू इकडे कशी काय? असंच थोडं शॉपिंगला आलेली ग. अगं किती वर्षांनी भेटलोत आपण. हो ना, 10वी नंतर पहिल्यांदाच ना. हो ना. अगं तुला आठवतात ते दिवस? किती मज्जा करायचो आपण. हो चल आपण पुन्हा त्या शाळेच्या दिवसांची मज्जा घेऊया. हो चल ना. खरं तर भाईंदर महोत्सव मध्ये देखील मला जायचं आहे, परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेम रेडी. बायांच्या जिसा निजल्यान काय जाग्या
दादा या नाचू थोडं नाचूया. मायाच्या आजीचा निंदन काय जाग्या माया आहे मागे माया माझ्या आहे मागे मायाच्या आजीचा निंदन काय जाग्या माया आहे मागे माया माझ्या आहे मागे हे आयर मागताना मुकऱ्या जोरू माय माझ्या कानी कथा शोभते माय माझ्या कानी कथा शोभते काय पाहिजे बायांनो काय पाहिजे ही बायांच्या आईचा निर्ल्यान काय जाग्या माया आई मागे माया माझ्या आई मागे. मित्रांनो आम्ही आता निघालोय आमची मैत्रीण गौरीला भेटलो आणि आता आम्ही सगळे बाहेर जेवायला निघालोय. आता अजून सगळे समारंभ चालू आहे त्यानंतर परफॉर्मन्स चालू होतील आणि मागे तुम्हाला गर्दी दिसेल ही सगळे एक्स स्टुडंटची गर्दी आहे आणि पूर्ण बिल्डिंगला लाईटिंग केलं आहे तुम्हाला मागे पण दिसेल. तर आम्ही आता सर्व निघतोय. अतुल कॉर्नरला रा कॉर्नर कॉर्नरला रा परत नाही रे बाबा तेच बोलू. मित्रांनो आता मी हा ब्लॉग इथेच थांबवतोय. जे अभिनवचे सुवर्ण महोत्सव जे होतं ते आता अजून चालू आहे पण आम्ही आमचे पूर्ण जे क्लासमेट आहेत ते आम्ही चाललो आता बाहेर जेवायला. आम्ही दुपारी 3:30 वाजता आलो आहे आणि आत्ता वाजलेत 8:30. तर अजून खूप सारे कार्यक्रम बाकी आहेत पण आम्ही सर्व मित्रमैत्रिणी जे आमच्या होते ते आम्ही भेटलो आहे. काही आजूबाजूच्या वर्गातले जे डिव्हिजनची मुलं होते त्यांना पण भेटलो आहे आणि भेटून आता आज खूप मजा आली. बाकीचा पण व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करू. तर मित्रांनो आता मी म्हणजे सगळ्या मित्रांची रजा घेऊन घरी आलो आहे. म्हणजे आम्ही आता जसं मी म्हटलं होतं की आम्ही आता हॉटेलमध्ये वगैरे जाऊन जेवू तसं आम्ही मालिनी रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये जेवायला गेलो होतो आणि तिथून मग आम्ही घरी आलो. मी म्हटलं होतं की तिथे ब्लॉग एंड करेन पण तिथे करता नाही आला कारण आम्ही सगळे बोलत होतो आणि खूप आवाज असल्यामुळे तिथे मी व्हिडिओचा एंड करू नाही शकलो. हा व्हिडिओचा एंड मी इथे करतो पण खरंच सांगतो तुम्हाला खूप मजा आली. शाळेतल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही आमचे जुने वर्ग म्हणजे 10वी क आणि 9वी क जे आम्ही 99ची बॅच आहे. मी 99 पासिंग बॅच आहे. 1999ला आम्ही 10वी पास झालो. तर त्यावेळेचा 10वीचा क वर्ग आणि 9वी क हे 2 वर्ग बघितले. वर्गामध्ये जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. गाणी वगैरे गायली हजेरी वगैरे लावले ते तुम्हाला सगळंच असेल व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आम्ही पूर्ण माळ्या वगैरे थोडेसे कॉलेज बिल्डिंग आणि सगळं फिरलो. परिसर पाहिला. खूप साऱ्या आमच्या आवडत्या शिक्षकांना भेटलो. सगळेच आवडतात म्हणजे जे आम्हाला शिकवायला होते ते सर्व शिक्षकांना भेटलो. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याशी बोललो. खूप मजा आली. खूप बरं वाटलं सगळ्या मित्रांना भेटून आणि शिक्षकांना पाहून पण. तर हा 50 वर्षाचा शाळेचा प्रवास तर खूप सुंदर होता. खूप मोठी शाळा आहे तुम्ही पाहिलीच असेल आणि ह्या शाळेतून खूप समाजसेवक पॉलिटिशियन जसं मी म्हटलं अगोदर पॉलिटिशियन इंजिनियर डॉक्टर वकील असे खूप विद्यार्थी शिकून निघाले तिथून. आम्हाला या शाळेतून खूप शिकायला मिळालं. खूप काही गोष्टी म्हणजे ॲक्टिव्हिटी म्हणजे स्पोर्ट्स वगैरे गॅदरिंग वगैरे सर्व असेल त्याची. हां आणि एक तुम्हाला सांगायला विसरलो की आजचा जो माहोल होता तो आमच्या गॅदरिंगसारखाच होता जशी आम्ही शाळेत असताना गॅदरिंग भरायची तशीच. तर खूप मजा आली. आमचे वर्गमित्र इवन शेजारच्या डिव्हिजनचे म्हणजे बाजूच्या डिव्हिजनचे DPचे असतील ते मित्र वगैरे भेटले. आम्ही खूप वेळ थांबलो नाही का आम्ही 3:30-4 वाजताच शाळेच्या म्हणजे 4:30ला आम्ही एंट्री केली. त्याच्या अगोदर आम्ही शाळेच्या बाहेर सगळ्यांची वाट बघत बसलो होतो आणि त्यानंतर आम्ही खूप लवकर आलेलो आहे आणि काही मुलींना
न जायचं तर बाहेर लांब म्हणजे भाईंदरच्या बाहेर, त्यामुळे आम्ही 8-8:30ला आम्ही शाळेतून निघालो. कार्यक्रम बाकीच होता. निघालो, काही मित्रांची रजा घेतली, भेटलो सगळ्यांना आणि नंतर मग जेवलो आणि आत्ता मी आलो तुमच्या समोर. आणि हा व्लॉगची मी आता इथे सांगता करतो, संपवतो हा व्लॉग. जर हा व्लॉग तुम्हाला नक्की आवडेल, पण आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटतो नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन विषयासकट पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय.